धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय। तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसणाऱ्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही सरनाईकांच्या आदेशाने बसवले असा आरोप कैलास पाटील यांनी केलाय। या आरोपाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा केलाय। हा तुळजाभवानीचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न हा प्रत्येकाचा भावनेचा, अस्मितेचा प्रश्न आहे। त्यामुळं याबाबत आज उद्घाटनाचा घाट घातला जातोय। माझी विनंती आहे की उद्घाटन करण्याबद्दल आमचं मत काय नाही, परंतु उद्घाटन करण्याच्या आधी ह्या सुरक्षेबाबत जी शंका उपस्थित माझ्यासहित अनेकांनी केलेली आहे ह्याचं स्पष्टीकरण गृहविभाग देईल का, पालकमंत्री देतील का, हे स्पष्टीकरण द्यावं। यातली वस्तुस्थिती काय आहे ते समोर जनतेसमोर आणावी, महाराष्ट्राच्या तमाम हिंदू भाविकांसमोर आणावी आणि मग उद्घाटन करावं। आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनी